तर मित्रांनो आजकाल बिझनेस तर खूप लोक करायला लागलेत, पण सगळ्यांचे बिझनेस चालत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. एक तर असे बिझनेस निवडतात जे फक्त सीझनल असतात किंवा असे बिझनेस निवडतात जे 12 महिने चालत नाही. आता हे मेन कारण आहे बिझनेस बंद होण्याचं. तर मित्रांनो आज थोडी रिसर्च करून मी 10 बिझनेसचे आयडिया अशा आणलेले आहेत जे 12 महिने चालतात आणि का चालतात त्याचे रिझन सुद्धा मी त्यामध्ये तुम्हाला सांगणार. तर मित्रांनो त्यामधला सगळ्यात पहिला बिझनेस आहे कपड्याचं दुकान. तर कपडे एक अशी गोष्ट जी प्रत्येकाला लागत असते, त्यासाठी कुठला सीझन नसतो, त्यामुळे कपड्याचं दुकान हे 12 महिने चालतं. त्यानंतर दुसऱ्या नंबरला आहे भाजीपाल्याचं दुकान. एक अशी गोष्ट आहे जी लोकांना रोज लागते, डेली नीड मध्ये ही गोष्ट येते मित्रांनो, त्यामुळे हे 12 महिने चालतं. त्यानंतर 3 नंबरला येते हेअर सलून. प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला महिन्यामधून एकदा तरी या ठिकाणी जावंच लागतं. त्यानंतर 4 नंबरला येतं मित्रांनो चहाचं दुकान. हा एक असा उद्योग आहे जो की कमी पैशामध्ये सुद्धा सुरू होतो आणि सगळ्यात लोकप्रसिद्ध बिझनेस आहे. मित्रांनो 5 नंबरला येतं ते आहे मेडिकल. तर मेडिकल हे 12 महिने चालतं. कोणाला याची गरज कधी पडेल सांगता येत नाही मित्रांनो. यासाठी 2 पैकी एक कोर्स तुमचा झालेला गरजेचं. एक म्हणजे बी फार्मसी, दुसरं म्हणजे डी फार्मसी. यापैकी एक असेल तर तुम्ही मेडिकल सुरू करू शकता. 6 नंबरचा बिझनेस तो आहे नाश्ता सेंटर. प्रत्येक माणूस नाश्ता केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही, त्यामुळे तुम्ही कमी प्राइस मध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी जर दिली तर नाश्ता सेंटर ही तुमचा 12 महिने चालतो. आता हे 7वा बिझनेस जो की पाणीपुरी स्टॉल. पाणीपुरी स्टॉलला मित्रांनो इन्व्हेस्टमेंट कमी आहे. हा असा बिझनेस आहे लहानपणापासून आजोबापर्यंत कुठल्याही वयाची अट नाही, कोणीही माणूस येऊन खातं आणि चांगला प्रॉफिट देणारा हा बिझनेस आहे कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये. त्यानंतर 8वा बिझनेस आहे मित्रांनो स्टेशनरीचं शॉप. स्टेशनरी शॉप हे पण 12 महिने चालतं. त्या ठिकाणी तुम्ही वह्या पुस्तकं ठेवू शकता, सीझनल तुम्ही जे काही डेकोरेशनचे सामान आहे ते ठेवू शकता, रंगपंचमी त्यावेळेस कलर ठेवू शकता, दिवाळी त्यावेळेस तुम्ही दिवे ठेवू शकता, लाईटीस ठेवू शकता, असे वेगवेगळे तुम्ही या ठिकाणी सामान ठेवू शकता स्टेशनरीमध्ये. 9 नंबरला मित्रांनो ज्यूस सेंटर. हा सुद्धा 12 महिने चालतो बिझनेस. घरात जर कोणाच्या आजारी पडले असेल तर या बिझनेसला जास्तीत जास्त डिमांड आहे आणि याला कुठलेही लोकेशन वगैरे काही मॅटर नाही करत. फक्त तुम्हाला या ठिकाणी क्वालिटी आणि फ्रेश फ्रूटचं ज्यूस द्यायचं आहे बस. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे स्वीट मार्ट. भारत असा देश आहे की प्रत्येक महिन्याला काही ना काही सण असतो, त्यावेळेस लोक स्वीटचा जास्त वापर करतात. प्रत्येकाच्या घरात काही ना काही गाडी येत असते, काही ना काही गुड न्यूज येत असते, असे काही ना काही सण आणि काही ना काही गुड न्यूज चालत असते. त्यामुळे स्वीट मार्ट हा प्रॉफिट देणारा बिझनेस आहे. त्या स्वीट मार्टमध्ये तुम्ही चाट सेंटर पण ठेवू शकता मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो 10 बिझनेस तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तर यापैकी कुठलाही बिझनेस करून तुम्ही चांगला प्रॉफिट कमवू शकता आणि लॉस कमी होणारे बिझनेस आहेत. यामधले काही असे बिझनेस जे 20 ते 30 हजारपासून सुरू होतील आणि काही असे बिझनेस आहेत ते 3 ते 5 लाखापासून सुरू होतात मित्रांनो. तर मित्रांनो अशाच बिझनेस रिलेटेड माहितीसाठी तुमच्या भावाला फॉलो करा विसरू नका. भेटू आपल्या पुन्हा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.